वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल रेसिपी व्लॉगसुद्धा बघत राहा आणि एन्जॉय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता आपण सगळ्यात आधी रेसिपीला सुरुवात करूया. आणि तर हो, मी इथे ना तुम्हाला एक गोष्ट सांगते की आज आपण जी रेसिपी बघणार आहोत, थंबनेलवरून तर तुम्हाला कळालेलंच असेल की आपण कोणती रेसिपी बघत आहोत म्हणून. तर आज आपण बिर्याणी बनवणार आहोत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी आधी बिर्याणी बनवताना किंवा मी स्वतः कधी बनवलेली नाही आहे. मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम बिर्याणी ट्राय करत आहे. आणि आता लेट्स सी की आता कशी होते ते आपण बघूच. तर बघा, इथं मी ना रेसिपीला सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी ना मी किचन ओटा एकदम असं क्लीन करून घेतला. बघू शकता किती तो पसारा होता, म्हणजे भांडे वगैरे आणि जे आपण बाहेरून सामान वगैरे मागवलं तो सगळा पसारा पडलेला होता. त्यामुळे ना मी सगळ्यात आधी किचन ओटा क्लीन करते आणि नंतर बोलते. तर बघा, इथं मी ना बोलता बोलता सगळं भांडे वगैरे पण लावून घेतलेले आहेत. सुके भांडे जे रॅकमध्ये लावले आणि जे ओले होते ते त्या टोपल्यामध्येच ठेवून दिले आहेत. आणि त्यानंतर ना मी तुम्हाला इथं सामान दाखवत होते की ते म्हणजे बिर्याणी बनवणार आहोत तर आपल्याला जे सामान लागणार होतं ते मी इथं मागवलेला होता. चिकन होता, दही होती आणि तूप होता. तूप मला सहसा आवडत नाही, त्यामुळे मी घरात ठेवत नाही. आणि आमच्याकडे फ्रीज वगैरे पण आहे, त्यामुळे त्या वस्तू आम्हाला ठेवता येत नाही. पण आता गरज होती त्या वस्तूची, त्यामुळे मी बाहेरून आणलेला होता. तर बघा, इथं मी ज्या वस्तू आणल्या त्या तर तुम्हाला दाखवल्याच. त्यानंतर ना सगळ्यात आधी म्हणजे आपण लसूण अद्रक सोलून त्याची पेस्ट करून घेऊ आणि त्यानंतर चिकनला मॅरिनेशन करायला ठेवूयात. तर बघा, सगळ्यात मोठा काम म्हणजे चिकनला मॅरिनेशन करून ठेवायला. आणि जेव्हाही आपण नॉनव्हेज करतो किंवा बिर्याणी करतो तर त्याआधी चिकन जेव्हा आपण मॅरिनेट करतो तर त्याला ना कमीत कम अर्धा ते 1 तास तरी मॅरिनेशन करून ठेवावंच लागतो. कारण जर आपण मॅरिनेशन करून ठेवतो तेव्हाच त्या भाजीला छान अशी टेस्टसुद्धा येते. तर बघा, इथं मी सगळ्यात आधी चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. तर यामध्ये ना सगळ्यात आधी ना चिकन मॅरिनेशन करण्यासाठी सगळ्यात आधी मी 4 चम्मच नाश्त्याच्या चम्मचनी 4 चम्मच दही घेतलेला आहे. 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं धने पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं असं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून याला छान असं मस्त मिक्स करून झाकण ठेवून याला अर्धा 1 तासासाठी मी ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर ना इथं आपण जे आपल्याला बिर्याणीमध्ये जो कुरकुरीत असा कांदा लागतो त्यासाठी मी इथं 4 कांदे घेतलेले आहेत. 5 घेतलेले होते, पण 5 मला वाटलं की एवढं लागणार नाही, त्यामुळे मी 4 कांदे घेतले. तर 3 कांदे छान असे कुरकुरीत फ्राय करून घेण्यासाठी काप करून घेतले आहेत. त्यानंतर 1 कांदा छान असं बारीक फोडणी देण्यासाठी काप करून घेतलेला आहे, बघू शकता. नंतर ना बिर्याणीसाठी आणि आपण बिर्याणीसाठी जो राईस करणार आहोत त्यासाठी लागणारे काही बेसिकचे खडे मसाले घेतले, ते इथं तुम्ही बघू शकता कोणते कोणते घेतले ते. त्यानंतर ना हा जो आपण कांदा फ्राय करायसाठी घेतलेला होता, काप केलेला होता, त्याच्यामध्ये ना थोडंसं असं मीठ घालून छान त्याला असं मिक्स करून ना 5 ते 10 मिनटासाठी साईडला ठेवून देऊ. त्यामध्ये ना खूप असं पाणी सोडतो तो जो कांद्यामध्ये पाणी एक्स्ट्रा वॉटर असतो तो निघून जातो. तर बघा, एवढं असं पाणी निघालेलं होतं इथं. तर त्याला छान असं म्हणजे पाणी काढून सुती कापडाने छान असं पुसून घेऊ आणि त्यानंतर ना तेलामध्ये छान असं त्याला फ्राय करायला घेऊ. तर कांदा ना खूप लवकर असं भाजलं पण जातो आणि छान असा कुरकुरीत पण होतो आणि त्या कांद्याला पण एक वेगळीच अशी टेस्ट असते. तर बघा, इथं कांदा मी फ्राय करायला ठेवलेला होता आणि साईड बाय साईड ना म्हणजे आपण कुकरमध्ये बिर्याणी करत नाही आहोत आणि आपल्याकडे फॉईल पेपरसुद्धा नाही, त्यामुळे ना मी इथं गव्हाचं पीठ थोडं मळून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला बिर्याणीला आपण जेव्हा दम देऊ ना त्यासाठी ते कामी पडेल. तर बघा, इथं बोलता बोलता सगळा असा कांदासुद्धा आपला फ्राय करून झालेला आहे. कांदा काढून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर ना म्हणजे चिकनला फोडणी देण्यासाठी सुरुवात केलेली आहे मी. तर बघा, इथं जे बेसिकचे खडे मसाले घेतले आहेत, तेजपत्ता, स्टार फ्लावर, मोठी इलायची, 4 लवंग आणि 4 काळी मिरी आणि जे आपलं काय म्हणतात त्याला इलायची असते ते सुद्धा घेतलेली होती मी. तर हे सगळं यामध्ये टाकून घेतले, त्याला छान असं मिक्स केलं. आणि बिर्याणीसाठी जे आपण भात बनवणार आहोत त्यासाठी ना मी इथं साईडला अर्धा ग्लासपेक्षा थोडं जास्त तांदूळसुद्धा घेतलेले आहेत, त्यालासुद्धा अर्धा तास असं भिजत ठेवावं, तेव्हाच ते छान राईससुद्धा होतो. तर बघा, इथं मी साईडला ते पण केलेलं आहे. आणि त्यानंतर ना इथं मी
जेही चवीनुसार आपल्याला तिखट मीठ हळद लागणार होता तो यामध्ये टाकलेला आहे. पण काय झालं ना, लाईट नव्हती त्यामुळे मला ते शूट करता आलं नाही. पण जेही होते ते चवीनुसार टाकलेलं होतं, कारण की त्याआधी आपण चिकन मॅरिनेट केलेला होता, तर त्यामध्ये सुद्धा आपण ते सारे मसाले टाकलेले होते. तर बघा इथं अशा प्रकारे मी फोडणी बनवून घेतली आणि त्यानंतर जो मॅरिनेटवाला आपलं चिकन होता तो यामध्ये मी ॲड केलेला आहे. तर चिकन ना छान असं माझा 1 तास मॅरिनेट करायसाठी ठेवलेला होता मी. त्यानंतर चिकन ह्या फोडणीमध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण चिकन ठेवलेला होता त्यालाच वॉश करून थोडंसं असं पाणी मी यामध्ये ॲड करते. याला छान असं मिक्स करून ना 10 मिनटं याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती शिजवून देऊ. म्हणजे 10 मिनटांना हा चिकन 60% तर शिजलेलाच असतो. तर बघा इथं मी चवीनुसार थोडंसं वरून मीठ ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून आता याला 10 मिनटं मीडियम गॅसवरती शिजायला ठेवू. नंतर ना इथं भात बनवण्यासाठी सुद्धा मी साईडला गॅसवरती पाणी ठेवलेला होता. पाणी थोडंसं एक्स्ट्राच ठेवावं लागतो आपल्याला, जेणेकरून भात आपलं चांगल्या पद्धतीने शिजलं जाईल. आणि बिर्याणीसाठी आपण जोही भात करतो ना त्याला आपण 90%च शिजवायचा असतो, जेणेकरून जेव्हा आपण दम देतो तेव्हा तो 10% वाफेने शिजून जातो. तर बघा इथं अदातमधात ना चिकनला सुद्धा मिक्स करत राहावं, नाहीतर खाली लागून जातो. तर इथं मी मिक्स केला. त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी आलेली होती. त्यामध्ये मी जे बेसिक खडे मसाले होते, स्टार फ्लावर, लवंग आणि काळी मिरी वगैरे ते यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 चम्मच यामध्ये मी मीठ ॲड केलं. कसं आहे ना, इथे मीठ थोडा जास्तच ॲड करावं लागतो, कारण की पाणी आपण एक्स्ट्रा घेतलेला असतो. त्यामुळे पाण्यानुसार त्या तांदूळलासुद्धा त्याची चव यावी त्यासाठी ना खूप जास्त असा मीठ ॲड करावा लागतो. तर बघा छान असं तांदूळ बॉईल होत आहेत आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की 90%च शिजवायचं आहे म्हणून. तर बघा इथं आपला तांदूळ शिजत आहे आणि बाजूला चिकनसुद्धा होत आहे. असं करायचं नाही की म्हणजे आधीच तांदूळ बनवून म्हणजे भात करून ठेवला आणि नंतर बिर्याणीला फोडणी द्यायला सुरुवात केली. जर तांदूळ थंड झालेलं असलं भात ना, तर तेवढं काही छान वाटत नाही, थोडंसं असं कडकसारखं वाटतो. म्हणून होऊ शकेल तेवढं ना म्हणजे त्याच वेळेला करण्याचा प्रयत्न करा. तर बघा इथं ना थोडंसं असं पाणी सुटलेलं होता भाजीला, म्हणजे जे आपण बिर्याणीसाठी फोडणी केलेलं नॉनव्हेज होतं त्याला. तर यामधून ना थोडीशी मी 1 वाटी अशी ग्रेव्ही काढून घेतली आणि 2 ते 4 पीससुद्धा काढले. बघा इकडे जे आपण जोपर्यंत जे पीसेस वगैरे काढले तोपर्यंत इकडे भातसुद्धा झालेला होता. त्याला छान असं छाननीमध्ये काढून घेतलं मी आणि त्यानंतर ना 2 ते 3 मिनटं असंच ठेवलं त्याच्यातलं पाणी निघण्यासाठी. पाणी वगैरे निघालं आणि त्यानंतर ना इथं आपण आता बिर्याणीला लेयर देण्याला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात आधी मी तांदूळ म्हणजे भात टाकलेला आहे. खाली तर नॉनव्हेज होतं, त्याच्यावरती मी भात टाकलेला आहे. त्याच्यावर मग जे फ्राय केलेला कांदा होता आणि कोथिंबीर टाकून छान असं हे करून गेलं आहे. त्यावरती मग जे आपण काढलेले पीसेस होते ते ॲड केलेले आहेत. ते टाकूनसुद्धा याच्यावर छान असं भाताची लेयर करून घेऊ. त्याच्यावरसुद्धा थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकून छान अशी लेयर देऊ. तर बघा मी इथं ना माझी लेयर थोडी पातळ अशी होत आहे, कारण की 2 लोकांसाठी केलेली आहे आणि तेही थोडी जास्तच झालेली आहे. पण रेसिपी शूट करायची होती म्हणून म्हटलं असू द्या, थोडी जास्त जरी झाली तरी चालेल, म्हणून मी असं केलेलं आहे. तर बघू शकता इथं छान असं लेयर देऊन झालेलं आहे. तर बघा इथं ना लेयर छान पद्धतीने देऊन झालेली आहे. त्यानंतर ना आता वेळ आहे की बिर्याणीला आपण दम देऊ. तर दम देण्यासाठी काय नाही, यावरती आपण जेही झाकण ठेवू त्याच्यामधून एकही वाफ बाहेर न यावी यासाठी ना आपण अशा पद्धतीने जे गव्हाचं पीठ मळून घेतलेला होता त्याला ना छान असं गंजावरती लावून घेऊया. आणि तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर ते तर बेस्टच ऑप्शन आहे, पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी अशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे. आपण भारतीय आहोत आणि भारतीय जुगाड करण्यामध्ये तर 1 नंबरच असतात फर्स्ट. तर बघा अशा पद्धतीने मी गव्हाचं पिठाने छान असे कोट करून घेतलेलं आहे. त्यानंतर ना त्याच्यामध्ये 2 ते 3 चमच असा तूप ॲड करून छान वरून झाकण ठेवून अशा पद्धतीने मी म्हणजे त्याला काय म्हणतात दम देत होते. तर दम देण्यासाठी ना सगळ्यात आधी गॅसवरती तवा ठेवायचा. तवा 1 ते 1.5 मिनटं छान असं तापू द्यायचं फुल गॅसवरती. तवा छान तापलं की त्यानंतर ना जे आपलं म्हणजे बिर्याणीचं गंज होता तो त्यावरती ठेवू आणि 7 ते 8 मिनटं एकदम लो गॅसवरती याला ठेवायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने छान असे 7 ते 8 मिनटं झाले आणि इथं आपली बिर्याणी बनवून रेडी आहे. तर बघा बिर्याणीने एकदम चम्मच टाकून काढायची नाही, साईडने असं मोकळं करून त्यानंतर छोट्या चम्मचने याला छान असं सर्व करू शकतो आपण. तर बघा छान असे बिर्याणी बनवून रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच अशा मोठ्या व्हिडिओमध्ये. तोवर सगळ्यांनी काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.